हाऊ टू टेक केअर ऑफ युअर बेबी ड्युरिंग विंटर सीझन. हिवाळ्यामध्ये लहान मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे त्यासाठी मी आज काही टिप्स सांगणार आहे. पण हिवाळ्यामध्येच लहान मुलांची काळजी घेणं जास्त का गरजेचं असतं? तर या सीझन मध्ये जास्त एनर्जी बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यामध्ये जाते. त्यामुळे इम्युनिटी जास्त वापरली जाते आणि लहान मुलांची इम्युनिटी वीक असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये लहान मुलांची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बाळाला ज्या खोलीमध्ये ठेवणार आहात ती खोली गरम असली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यामध्ये व्हेंटिलेशन देखील असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचं आहे की ह्युमिडिफायरचा वापर करा. बाळाची जी रूम आहे ती गरम ठेवण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करू शकता. हीटर ऐवजी ह्युमिडिफायर जर वापरला तर बेबीची स्किन देखील हायड्रेटेड राहील. पुढचं आहे मॉइश्चरायझर. हिवाळ्यामध्ये बाळाची स्किन कोरडी पडू शकते. त्यासाठी उत्तम दर्जाचा मॉइश्चरायझर देखील तुम्ही बाळाला वापरू शकता. त्याचबरोबर साबण आणि शॅम्पू हे माइल्ड स्वरूपाचे वापरले तरी चालतील. हिवाळ्यामध्ये डेली साबण, शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही जर डाळीचं पीठ आणि दूध जर मिक्स करून बाळाला जर वापरलं तर बाळाची स्किन देखील चांगली राहू शकते. पुढचं आहे मसाज. मार्केटमध्ये जे नॅचरल ऑइल मिळतं ते बाळाला जर वापरलं आणि मसाज केला तर बाळाचं सर्क्युलेशन देखील चांगलं होईल आणि इम्युनिटी देखील वाढेल. आता पुढचं आहे क्लोथिंग. बाळाचे जे कपडे आहेत ते उबदार असले पाहिजे. स्वेटर, सॉक्स हे हिवाळ्यामध्ये बाळाला वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची बॉडी वॉर्म राहील. आणि त्याचबरोबर बाळाला जे ब्लँकेट्स आहेत ते उबदार असलेच पाहिजेत, त्याचबरोबर लाईट वेट देखील असले पाहिजेत, जेणेकरून बाळाला श्वास घेण्यामध्ये किंवा हालचाल करण्यामध्ये अडथळा येणार. पुढचं आहे मेंटेन हायजीन. बाळाचं जे हायजीन आहे, बाळाची जी स्वच्छता आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. त्याचबरोबर बाळाची खोली असेल किंवा बाळाचे कपडे असतील तर ते सॅनिटाईज केलेलं असलं पाहिजे, जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. पुढचं आहे रेग्युलर मेडिकल चेकअप. तुमच्या बाळाचे जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे बाळाला रेग्युलर चेकअपला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळाचे जे लसीकरण आहेत ते वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची इम्युनिटी कमी होणार नाही. पुढचं आहे ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग हे बाळाच्या इम्युनिटीसाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे वेळच्या वेळी बाळाला ब्रेस्ट फिडिंग देणं, त्याचबरोबर जर बाळाला तुम्ही बाहेरचं काही चालू केलं असेल तर त्यासोबतच ब्रेस्ट फिडिंग देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता लहान बाळ जर हिवाळ्यामध्ये आजारी पडलं तर काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं जे हायड्रेशन आहे ते मेंटेन करायचं आहे. तर त्यासाठी ब्रेस्ट फीडिंग आणि त्याचबरोबर जर बाळ बाहेरचं काही खात असेल, जर 6 महिन्याच्या पेक्षा जास्त वयाचं जर बाळ असेल तर त्याला तुम्ही भाज्यांचं सूप देखील देऊ शकता. त्याचबरोबर नेझल स्प्रे. बाळाला जर काही कंजेशन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नेझल स्प्रे देखील तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे लहान बाळाला आईची ऊब ही जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे बाळाची इम्युनिटी देखील वाढेल आणि बाळ हेल्दी राहण्यासाठी मदत होईल.